तर तसं पाहिलं तर कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये चांगला युक्तिवाद करण्यात आला. त्यांनी सांगितलं की बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणारे लोकशाहीवरती कुठेतरी आघात होतोय. काय सांग आता ही वस्तुस्थिती तर आहेच आहे. म्हणजे असं आहे की लोक निवडून देतात, त्या त्या मतदाराशी प्रामाणिक, त्या पक्षाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे. अशा वेळेस काही कुणी प्रलोभनानं, कुणी कोणत्या कारणानं ज्यावेळेस पक्ष सोडतात तर ते लोकशाही करता हितकारक नाही. त्या ठिकाणी आपण देखील याचिका दाखल केलेल्या आहेत. आता औरंगाबाद खंडपीठाची जी याचिका आहे त्या विरोधात त्या फेटाळण्यात आली. काय कसं बघते? नाही, ठीक आहे. आता ते आमचं आहे इलेक्शन पिटिशन आहे, त्यामध्ये आम्ही पुढे जातो आहोत. तसंच मनुवादी विचारसरणीची आठवण होते असं खरगे यांनी वक्तव्य केलं. त्याच्यावरून जे सत्ताधारी खासदार आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी खरगे यांनी माफी मागावीत असं त्यांनी सांगितलं. नाही, आता ह्या मनोवादी विचारसरणी काय हे प्रथम तर समजून घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं महाराष्ट्रीयन जनतेला ते हा विषय चांगला जास्त समजतो असं माझं मत आहे. तर जिथे परंपरा आपली शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची, आपल्या संतांच्या विचाराची, त्यांना त्यातला फरकही लक्षात येतो. डिपकेंना भाजपने असं सांगितलं, धमक्या दिल्या. पण त्याच्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की हे काँग्रेसच्या लोकांनीही फोन करून त्यांना सांगितलं असेल की आम्ही भाजपकडून बोलतोय. याबद्दल तुमचं काय मत? नाही, मला ती बातमी जर माहित नाही व्यवस्थित तर मी बोलणं योग्य होणार. खताळ यांची याचिका पूर्ण सुप्रीम कोर्टाने फेटाळली. नाही, ठीक आहे. इलेक्शन पिटिशन तर आहे माझं, त्यामध्ये निर्णय होत आहेत. त्या पद्धतीचा तो निर्णय सुप्रीम कोर्टनं दिलाय. आम्ही पुढे जात आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.